आमची लायकी काढली। आता ठीक आहे, ते लायकी काढतात, थोडंसं काही लोकांना असभ्य भाषेमध्ये बोलण्याची काही सवय असते, ते आपण त्यांच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही। जेव्हा ह्याची सत्ता जेव्हा आली आणि त्यावेळेला आता प्रत्येक वेळेला ते बँकेचा विषय घेत आहेत। मग 2011ला जर बँकेचा विषय होता तर माझे सहकारी संतोष विनायक शिंगारपुरे जे माजी नगराध्यक्ष होते, या सगळ्यांना घेऊन तुम्ही सत्तेवर आलात, सत्ता काबीज केली, तेव्हा बँकेचा विषय कुठे गेला होता? मला बँकेच्या बद्दल 5 प्रश्न विचारा, जाहीरपणे होऊ द्या सगळ्यांसमोर। मी नगरपालिकेच्या बाबतीत त्यांना 5 प्रश्न विचारतो, होऊन जाऊ दे नगरपालिकेच्या इलेक्शनच्या आधी। सेवा आपण निवडून येतो हे स्वतःची सेवा करण्यासाठी येत नाही। इलेक्शन पुरतं राजकारण, नंतर समाजकारण, हे आमच्या वडिलांनी आम्हाला पहिल्यापासून सांगितलंय, त्यांची शिकवण आहे। नगरपालिकेच्या बाबतीत आज जी परिस्थिती 14 वर्षांमध्ये निर्माण झालेली आहे, पाण्याची हालत एवढी खराब आहे, आंघोळीला पाणी जर वापरलं तर आंघोळीला म्हणजे खास सुटते। आता साध्या गोष्टी ह्या माणसांना कळत नाहीत। नमस्कार, मी धम्मशील सावंत। रायगडसह राज्यभरामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत काही ठिकाणी पाहायला मिळते, तर काही ठिकाणी महायुती विरुद्ध महायुतीच अशी कंदाल देखील पाहायला मिळते। काही ठिकाणी परिवर्तन विकास आघाडी असेल किंवा पेन विकास आघाडीच्या माध्यमातून देखील या ठिकाणी निवडणुकीला अनेक जण सामोरे जात आहेत, आपलं नशीब आजमावून पाहत आहेत। याच घडामोडींवर आपल्यासाठी बोलण्यासाठी या ठिकाणी एक्सक्लुझिव्ह जर आपण पाहिलं तर शिशिर धारकर सर आपल्यासोबत आहेत। सर, नगर परिषदेची निवडणूक अतिशय चुरशीची, अटीतटीची आणि महत्त्वपूर्ण अशी मानली जाते, प्रतिष्ठेची मानली जाते। पेनच्या नगर परिषद निवडणुकीविषयी आपलं सध्याचं काय म्हणणं आहे आणि एकूणच सध्या तुम्ही जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, जनतेला केंद्रबिंदू ठेवून, त्यांच्या विकासाला केंद्रबिंदू ठेवून हा जाहीरनामा आपण प्रसिद्ध केलाय, काय एकूणच आपली भूमिका आहे, काय सांगा? हा जाहीरनामा जो आता आम्ही पब्लिश केलेला आहे, हा खरा 2022लाच आम्ही पब्लिश केलेला होता, कारण प्रत्येक वेळेला वाटायचं नगर परिषदेचे इलेक्शन्स येतील। हा परत आता आम्ही जेव्हा जो जाहीरनामा प्रसिद्ध केला तर फार थोडी 1-2-3 पॉईंट्स फक्त आम्ही त्याच्यामध्ये सुधारल्या, काही ॲड केलेले आहेत। एक उदाहरण आपल्याला देतो। आम्ही तेव्हाला मागणी केली होती, साई मंदिर म्हणजे अतिशय खराब परिस्थितीमध्ये त्याची इमारत होती, ते आम्ही जाहीरनामा काढल्याबरोबर सत्तारूढनी त्याची पैसे आणले आणि त्याची डागडुगी सगळी केली, नवीन परत बांधलं। ही जी साई मंदिर झालेलं आहे, माझा छोटा भाऊ राहुल धारकर जेव्हा नगराध्यक्ष होता तेव्हा आणि स्वतः मी मूर्ती या साई मंदिराला दिलेली आहे। आता ह्याच्यामध्ये फक्त अजून 1-2-3 फक्त मुद्दे आम्ही ॲड केलेले आहेत। एक म्हणजे रामवाडी, महाडिकवाडी ह्या परिसरामध्ये अंत्यविधीसाठी फार त्रास होतो। एक तर शहरामध्ये यायचं किंवा थोडंसं बाजूला जाऊन ह्या गोष्टी आपल्याला त्यांना करायला लागतात, तर तिकडे त्या भागामध्ये जसं पेणमध्ये 1 इलेक्ट्रिक आणि किमान 2 अजून किंवा 3 या प्रकारे अंत्यविधीसाठी व्यवस्था केली जाणार आहे। त्याच्यानंतर सेवा आपण निवडून येतो हे स्वतःची सेवा करण्यासाठी येत नाही आहे। इलेक्शन पुरतं राजकारण, नंतर समाजकारण, हे आमच्या वडिलांनी आम्हाला पहिल्यापासून सांगितलं आहे, त्यांची शिकवण आहे, त्याचप्रमाणे आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल फक्त अजून एक जो केलेला आहे की ठिकठिकाणी वायफाय स्पॉट, आज मॉडर्न जमाना आहे, सोशल मीडिया आहे, त्याच्यामुळे यंगस्टर लोकांना कुठेतरी वायफाय नसेल, घरी नसेल, काय कोणाची परिस्थिती नसेल म्हणून ठिकठिकाणी आम्ही हा विचार केला आहे। आणि अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये आम्ही ॲड केलेली आहे की सेवा कशी असावी। आज नगरपालिकेमध्ये काय होतं आहे, एक ॲसेसमेंटचा उतारा जरी एका गरीबाला काढायचा असेल, अंडर द टेबल 500 रुपये द्यायला लागतातच, अंडर द टेबल। आम्ही याच्यामध्ये अशी व्यवस्था करणार आहोत, 6 महिन्याच्या आत ॲप तयार करून फोनवरनं फक्त फोन करायचा, ॲड्रेस द्यायचा, लगेच त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी शुल्क म्हणजे अगदी फार 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 कमी दरामध्ये घरपोच ॲसेसमेंट असेल, कुठलंही असेल, ही सेवा आपण अगदी घरपोच आपण करणार आहोत। बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेल्या आहेत, पाण्याचा प्रश्न
अतिशय गंभीर आहे, अतिशय गंभीर आहे. हे जे आताचा फिल्ट्रेशन प्लॅन्ट झाला ते आमची सत्ता असताना 2003च्या वेळेला, त्यावेळेला हा फिल्ट्रेशन प्लॅन्ट चालू केलेला होता. त्यावेळेला बघायला गेला, कदाचित काही जुने फोटो जर तुम्हाला दाखवले तर हे आमदार रवींद्र दगडू पाटील हे सुद्धा माझ्याबरोबर फोटोमध्ये असतील. पण त्याच्यानंतर 2011ला जेव्हा ह्याची सत्ता जेव्हा आली आणि त्यावेळेला आता प्रत्येक वेळेला ते बँकेचा विषय घेत आहेत, बँकेचा विषय घेत आहेत. मग 2011ला जर बँकेचा विषय होता तर माझे सहकारी संतोष विनायक शिंगारपुरे, माझे जे माजी नगराध्यक्ष होते, या सगळ्यांना घेऊन तुम्ही सत्तेवर आलात, सत्ता काबीज केली, तेव्हा बँकेचा विषय कुठे गेला होता? मग तेव्हा बँकेचा विषय का नाही काढलात? का प्रत्येक वेळेला सोयीपणे तुम्ही बँकेचा विषय पुढे आणताय? आणि बँकेचा विषय सुद्धा, बँकेवरती ज्या गोष्टी त्यावेळेला सुरू झालेल्या होत्या त्या नामदार साहेबांना विचारा की त्यावेळचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांकडे ते स्वतः मला घेऊन गेले होते. विचारा त्यांना विधान भवनामध्ये. आणि आता म्हणायचं आम्ही आहे केलंय म्हणजे बँकेचा हे आहे, बँकेचं ते, बँकेचा विषय काय आहे हे पहिला समजून घ्या. 4 मुख्यमंत्री प्रत्येक इलेक्शनला, एक पृथ्वीराज चव्हाण साहेब आले होते, अशोक चव्हाण साहेब आले होते, मान्यवर फडणवीस साहेब आले होते, आणि ह्याच वर्षी आदल्या वर्षी शिंदे साहेब येऊन गेले होते कर्जतला. ह्या लोकांची चुकी काही नाही आहे. यांना सगळ्या महाराष्ट्राकडे लक्ष द्यायचं आहे. जे स्थानिक नेतृत्व आहे यांनी पाठपुरावा करायला पाहिजे. पाठपुरावा करताना सुद्धा विषय काय हे समजून घ्यायला पाहिजे, त्यातनं तोडगा कसा निघणार आहे हे त्यांना समजायला पाहिजे. आता आज त्यांचं वाटतं आपल्या वाहिनीच्या मार्फत काहीतरी आमच्यावर टीका केली बँकेच्या बाबतीत, आमची लायकी काढली. आता ठीक आहे, त्या लायकी काढतात, थोडंसं काही लोकांना असभ्य भाषेमध्ये बोलण्याची काही सवय असते, ते आपण त्यांच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. बँकेचा काय विषय आहे हे पहिल्यांदा मी तुम्हाला आपल्या थोडक्यामध्ये, कारण विषय तसा वास्ट आहे बघायला गेलं तर, पण मार्ग नक्कीच निघावू शकतो. सुरुवात कशी झाली? 2010ला गव्हर्नमेंट ऑडिट आमचं चालू होतं. गव्हर्नमेंट ऑडिट चालू असताना RBIचं पत्र आलं की आम्ही इन्स्पेक्शनला येतोय. इन्स्पेक्शन म्हणजे जेव्हा ऑडिट होतं RBI त्याला इन्स्पेक्शन बोलतात, आणि आपली क्लास बँक असल्यामुळे ते दर 2 वर्षांनी आम्ही पत्रव्यवहार केला की थोडं गव्हर्नमेंटचं ऑडिट थांबू द्या, तरी पण नंतर या. पण काय झालं, घाई लागली, कोणी घाई करवली मला माहीत नाही. ते लगेच आले सगळे, आणि त्याच्यामधनं त्यांनी एक मुख्य जो पॉईंट काढला, मुद्दा म्हणजे क्रक्स ऑफ द मॅटर आपण म्हणतो, की आमचं नेटवर्थ हे -150 करोड त्यांनी दाखवलं. आणि हा सगळा रिपोर्ट त्यांनी महाराष्ट्र शासनाला पाठवला. त्याच्या आधारे महाराष्ट्र शासनाने बँकेवरती व्यवहार बंद करून बँक सुपरसीड केली, आणि बाकीचं सगळं आता इतिहास आहे. वास्तविकदृष्ट्या जर बघायला गेलं, ह्या RBIच्या इन्स्पेक्शनमध्ये फार मोठी घोडचूक झालेली आहे. गव्हर्नमेंटनी कीर्तने पंडित हे पुण्याची एक गव्हर्नमेंट ऑडिटर फर्म आहे, त्यांनी अपॉइंट केली. त्यांनी 2008 ते 2014 हे बँकेचं पूर्ण ऑडिट केलं. 2010च्या ऑडिट रिपोर्टमध्ये त्यांनी नमूद केलंय ठळकप्रमाणे, ज्या एंट्र्या RBIने ते दाखवलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. ॲडमिनिस्ट्रेटर बोर्डनी ते बदलून घ्याव्यात, जेणेकरून बँकेचं नेटवर्थ हे प्लस दिसेल. अजूनही बदल केला गेला नाही. कोणाचा इन्व्हेस्टर इंटरेस्ट आहे हे न करण्यामध्ये मी सांगू शकत. मी फार लहान माणूस आहे, मी याच्यावर काही वाच्यता करू शकत नाही. पण त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं, आता शेवटी मी आज ॲक्युज्ड आहे. ॲक्युज्डच्या म्हणण्याला काय तथ्य देणार? हां, कायद्याने जरी एक असेल की ॲक्युज्ड इज इनोसंट टिल प्रूव्हन अदरवाईज, म्हणजे हा ॲक्युज्डला निर्दोष असतो जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही. पण एक बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा किंवा कोर्टाचा एक वेगळा असतो. म्हणून आम्ही एक जयकर अँड जयकर या फर्मच्या नावाने देसाई हरिभक्ती जर तुम्ही ऑनलाईन बघितलं तर सर्वात मोठी इंडियन चार्टर्ड अकाउंटंट फर्म आहे. आता
कोणी त्याला ग्रेडिंग लावू शकत नाही. शेवटी काय करणार, ज्या त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनंच आम्ही रिपोर्ट घेणार ना. आता हा जस्टिस विजय डागा हे हायकोर्टाचे एक जस्टिस आहेत की ज्यांनी फायनान्सच्या बाबतीत अतिशय चांगले ओपिनियन दिलेले आहेत आणि निर्णय दिलेले आहेत जज असताना. पेनचे एक समाजसेवक हरीश बेकवडे यांच्या नावाने तो रिपोर्ट आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की बघा, आता इंग्लिशमध्ये आहे पण शेवटचं मी वाक्य वाचतो बघा. हेन्स इट इज सफर्ड फ्रॉम नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंड ऑन द पार्ट ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विथ द रिझल्ट इट वॉज नॉट लीगल अँड व्हॅलिड. आता ह्या सगळा रिपोर्ट मी आपल्याला देतोय ना, आपल्या वाहिनीला देतोय. आणि त्यांनी जे म्हटलंय दी सुपरसेशन ऑर्डर जी आहे पास अंडर सेक्शन 110A in bracket Roman 3 of the MCS Act by the Commissioner of Corporation and Registrar of Cooperative Societies superseding the board must fall to the ground. आणि हे जे सगळं ओपिनियन त्यांनी दिलंय हे कुठल्या बेसवर दिलंय, त्याला सुप्रीम कोर्टाचे 3, 4, 5 निकाल त्यांनी दिलेले आहे. म्हणजे आता हे मी बोलत नाही आहे, हे त्या त्या क्षेत्रातले जे अग्रगण्य लोक आहेत त्यांचं ओपिनियन आहे. आज परिस्थिती अशी आहे, आज बँक देणं आहे जवळजवळ साधारण आज 600 कोटी. आज फक्त तुम्ही पेंटची पनवेलची जर वस्तू आज पकडलीत तर बँकेने जर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं तर कमीत कमी 50% रेशो जर धरला ती वास्तू जवळजवळ 1100 कोटीच्या पुढे बँकेची वस्तू होते. त्यातनं विकून सगळ्यांचे पैसे दिले जातील. बाकीच्या अजून 200-300 कोटीच्या जागा आहेत, बँकेच्या शाखा बाजूला ठेवा, ते सुद्धा विकायची गरज नाही आहे. आता मी हे का बोलतोय की कसं झालं माहिती आहे का, मी थोडंसं जरा 2012 आणि 14ला जातो. संजानला आमची बँकेची एक नॉन बँकिंग ॲसेट अशी जागा होती. 2002ला एक थकबाकी होतं, म्हणजे एक थकवेदार होता साधारण 12-12.5 कोटीचं. ते वसूल करण्यासाठी आम्ही कॉपरेटिव्ह कोर्टामध्ये दोघांच्याही समंजसाने निकाल घेतला आणि त्यांची जागा आम्ही आमच्या बँकेच्या नावावर वर्ग केली. त्याला म्हणतात नॉन बँकिंग ॲसेट. आणि 2003ला ते इट वॉज बॉट टू द बुक्स ऑफ द बँक, म्हणजे बँकेच्या बुक्समध्ये आणलं. आता 2012ला जेव्हा बँक सुपरसीड झाली होती तेव्हा प्रदीप विनायक शिंगारपुरे हे बँकेचे CEO होते, पाटील साहेब मोठा ॲडमिनिस्ट्रेटर होते. त्यावेळेला एक लेखी ऑफर पनवेलवरनं त्या जागेसाठी 52 कोटीची आली होती. पण दुर्दैवाने 2014ला जेव्हा बाजारभाव त्याचा 75 कोटी होती तेव्हा ई ऑक्शन करून, आता ई ऑक्शन कसं होतं तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला मला तू ये रे, तू ये रे, तू ये रे, तू एवढं टाक, तू एवढं टाक, तू एवढं टाक. ई ऑक्शन होऊन फक्त 35 कोटी 1 लाखाला देण्यात आले. थक बँकेचं 40 कोटीचं नुकसान झालं. 40 कोटीचं. एवढंच नव्हे, या गोष्टी इकडे थांबल्या नाहीत. जे प्रियस लँड डेव्हलपरची फर्म होती त्याचे वडील वारले. ज्यावेळेला कोर्टामध्ये निर्णय झालाय ते 18 वर्षाचे नव्हते प्रियेश. नंतर 2014मध्ये सडनली हायकोर्टामध्ये येतात आणि त्यांचं त्यावेळेला म्हणणं असं आलं की 12 कोटी आमचे होते ते ठीक आहे, त्याच्या वरचे पैसे आले ते आमचे. लक्षात आलं का. मी तेव्हा इंटरव्हीन केलं कारण मला मेन बँक हायकोर्टाने बँकेच्या मेन मदर पिटिशन सिव्हिल पिटिशन 3644 ऑफ 2011 मध्ये मला इंटरव्हेनर स्टेटस दिलेला आहे. मी कधीही इंटरव्हीन करू शकतो, कोर्टासमोर मी गोष्टी मांडू शकतो फॉर द बेनिफिट ऑफ द डिपॉझिटर्स इन द बँक. त्यांनी जेव्हा मागणी केली की वरचे पैसे माझे, मी इंटरव्हीन केलं. डिपॉझिट फोरमने सुद्धा इंटरव्हीन केलं. प्रत्येक वेळेला मॅटर यायची आम्ही इंटरव्हीन करून ही गोष्ट थांबवायचो. अनफॉर्च्युनेटली एप्रिल 2021ला जेव्हा कोविड होता, मी 27 दिवस कोविडनी आजारी होतो. 27व्या दिवसानंतर मला वास यायला लागला. त्या पिरियडमध्ये कशी अचानक केस लागली हे मला ठाऊक नाही. पण धानुका जज होते. मी कोणावरती मान्यवरती कुठल्या जजवरती मी आक्षेप घेत नाही, बोलण्याचा मला अधिकार नाही, बोलणं बरोबरही नाही. पण काहीतरी बरोबर झालं नाही आणि
ते वरचे 22.5 कोटी त्यांना देण्यात यावे असे आदेश दिले गेले आणि परत सरकारकडनं लगेच पत्र बँकेला आलं, ताबडतोब त्यांचे पैसे देण्यात यावे. ह्या माणसाचं इस्माचं त्याच्यावर समाधान झालं नाही. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली, SLP दाखल केली की आधीपासून मला बँकेची जागा जेव्हा घेतली तेव्हापासनं मला 17.5% व्याज मिळावं, म्हणजे 19.5 कोटी अजून मला. मी इंटरव्ह्यू नसल्या कारणाने सुप्रीम कोर्टच्या रजिस्ट्रारकडनं मला नोटीस आली. मी कोर्टामध्ये धाव घेतली, थांबलो. आता मी एकटा ॲज अन ॲक्यूज भांडणं थोडंसं मला ड्रॉबॅक होता. मी बँकेला विचारलं, बँकेने सरकारकडे अर्ज केला होता की आम्हाला SLP करायची परमिशन द्या. 4 महिने झाले त्यांना परमिशन भेटली नाही. बिवरे म्हणून त्यावेळेला डिपॉझिट फोरमचे खोपोलीचे अध्यक्ष होते. सप्टेंबरची 2021ची गोष्ट ही. त्यांनी 2दा मी फोनवर चर्चा केली की तुम्ही SLP करा, मी तुम्हाला मदत करतो. शेवटी मला सांगण्यात आलं की नाही, आम्हाला वरनं आमच्या नेत्यांनी सांगितलं SLP करायची नाही. ही गोष्ट मी कन्फर्म तुम्ही कोणाबरोबर करू शकता? पेणचे भाजपचे शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी त्या बिवऱ्यांनी त्यांना हीच गोष्ट सांगितली. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, मला कोणावर राबाडे कोणाचं नाही, मला या इलेक्शनला किंवा अजून कोणाला कुठल्याही पक्षाबद्दल मला बोलायचं नाही, कुठल्याही नेत्याला मला विरोध नाही. फक्त माझं एकच एम आहे, हे बंगला सत्तारूढ बंगला. आता हे जे सगळं आम्ही आज ही गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या दरबारामध्ये आहे. आता बँकेकडे इवन वकिलाला सुद्धा AR म्हणजे अटॉर्नी ऑन रेकॉर्ड किंवा सिनियर वकील करायला पैसे नाही, ते सुद्धा मी देतोय बँकेच्या तर्फे. का? जर हे 22.5 कोटी तो घेऊन गेला, वरचे अगर ॲडव्हान्स ऑर्डर आली 19.5 कोटीची, तर ज्या जागेचे 75 कोटी बँकेला मिळणार होते, काही न मिळता वरती 7 कोटी त्या इस्माला द्यायला लागतील. हा कुठला न्याय आहे मला सांगा? आता बँकेने त्यावेळेला 2002 पासून त्या खात्याचं व्याज आकारणं बंद केलं. जर व्याज आकारणी केली असती तर ती अमाऊंट 100 कोटीच्या पुढे गेली असती. तुम्हाला बघताय किती मोठा हा बँकेवरती डिपॉझिटर अन्याय होतोय. आता तुम्ही म्हणता डिपॉझिटर, मी आणि माझी इमिजिएट फॅमिली कमीत कमी 4 कोटी आमच्या बँकेत आहेत. माझ्या सर्वात छोट्या मुलाचे 1,17,50,000 आहेत. माझ्या मिसेसच्या कंपनीच्या अकाउंटमध्ये जवळजवळ 2,43,00,000 आहेत. माझ्या काकीचे 30 लाख आहेत, आईचे वडिलांचे माझे हे 4 कोटीच्या पुढचे आमचे पैसे आहेत बँकेमध्ये. मी आणि माझी इमिजिएट फॅमिली ही सर्वात मोठी आज डिपॉझिटर आहे. त्याच्यामुळे आता जेव्हा हा निर्णय होतोय पनवेलची जागा काढण्याच्या बाबतीत, परत हा प्रकार होऊ नये. ई ऑक्शन बघा, ई ऑक्शनमध्ये काय होतं? तू बिले लक्षात घ्या. त्याच्यामध्ये रुपयाची जागा 20 पैशाला जाणार. आता एक फक्त आपल्याला प्रश्न विचारतो, किंवा तुमची जागा असेल तर तुमची एक जागा असेल तर तुम्ही एकतर तुमच्याकडे पैसे असतील, तुम्ही स्वतः डेव्हलप कराल, बँकेकडनं लोन घ्याल, किंवा एका बिल्डरच्या बरोबर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट कराल, जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम त्याचा बेनिफिट मिळावा. ही गोष्ट बरोबर आहे. मग बँकेमध्ये BR ॲक्ट, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 6 मध्ये L मध्ये ही प्रोव्हिजन आहे की बँक डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करू शकतं. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. त्याच्यामुळे मी हे सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून मी इंटरव्हिनर असल्यामुळे मी हा म्हणजे ॲप्लिकेशन हे मदर पिटिशनमध्ये सादर केलेलं आहे. हा रेकॉर्डवरती हा त्याचा नंबर आहे. त्याच्यामध्ये जे पनवेलचे अतिशय चांगले आर्किटेक्ट आहेत वाजेकर, त्यांच्याकडनं फिजिबिलिटी रिपोर्ट घेतलेला आहे. त्यांनी काय म्हटलंय बघा, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट घेतलं तर किती कोटी भेटतील? 908 कोटी. बरं, हे काय म्हणतायत की अजूनही काही जागा जे ॲक्च्युली बँकेला भेटायला पाहिजे. POPचा विषय जो त्वरित 6 महिन्यामध्ये निकाली काढला गेला, कारण शासनाची त्याला पूर्ण सहकार्य होतं. शेलार साहेबांनी फार मोठा त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. मी स्वतः रामदासभाई कदमांकडे गेलो होतो, कारण त्यांचे चिरंजीव हे पोल्युशन बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे फक्त एवढी रिक्वेस्ट केली, आज फक्त हमरापूर आणि पेंटपूरचा हा विषय मर्यादित नाही आहे. महाराष्ट्रभर 90 लाख कुटुंब डायरेक्टली इनडायरेक्टली POP वरती अवलंबून आहेत.
हे पुण्याचं काम आहे. तेव्हा त्यांनी मला ॲश्युअर केलं, तुम्ही काही काळजी करू नका, मी मुंबईला जातो, हा POPचा काय असेल ते आम्ही बघतो. त्यांनी सेंट्रलला सुद्धा गाठलं आणि हायकोर्टामध्ये POP बाबतीत पॉझिटिव्ह रिझल्ट ते सुद्धा घेऊन आले. म्हणजे रामदासभाई कदमांनीसुद्धा फार त्याच्यामध्ये हातभार लावला त्याच्यामध्ये, आणि POPचा हा निकाली निघाला. हे सांगण्याचं तुम्हाला तात्पर्य एवढंच की बँकेचा प्रश्नसुद्धा अशाच प्रकारे 6 महिन्यामध्ये निकाली निघू शकतो. फक्त शासनाचं कुठल्या तरी मोठ्या नेत्याचं पार्टिसिपेशन जर लाभलं, 6 महिन्यामध्ये 100 कोटींनी सुरुवात होईल आणि 2-3 वर्षामध्ये सगळ्यांचे पैसे मिळतील. बँक चालू होणं वगैरे हा नंतरचा प्रश्न आला. आता मला फक्त आता ह्या मला असं वाटतं, आणि त्यांना मागे 2022ला सुद्धा जेव्हा या बँकेच्या बाबतीत त्यांनी मी त्याच्यावरती माझं स्पष्टीकरण दिलं होतं. मला आजही सांगतो मी तुम्हाला, माझं ओपन चॅलेंज आहे, उद्या परवा 13 रविशेठ दगडू पाटील, त्यांना प्रश्न मांडता येत नसतील, त्यांच्या घरामध्ये वकील आहेत, त्यांच्या चिरंजीव, त्यांना सांगा मला बँकेच्याबद्दल 5 प्रश्न विचारा, जाहीरपणे होऊ द्या सगळ्यांसमोर. मी नगरपालिकेच्या बाबतीत त्यांना 5 प्रश्न विचारतो, होऊन जाऊ दे नगरपालिकेच्या इलेक्शनच्या आधी, काय खरं आहे आणि काय खोटं आहे. नगरपालिकेच्या बाबतीत आज जी परिस्थिती 14 वर्षामध्ये निर्माण झालेली आहे, पाण्याची हालत एवढी खराब आहे. आंघोळीला पाणी जर वापरलं तर आंघोळीला म्हणजे खास सुटते. आता साध्या गोष्टी ह्या माणसांना कळत नाहीत. नदीमध्ये जर समजा फ्लो वरून याचा खालती येतो, बरोबर आहे, इकडे आपल्याकडे पंप हाऊस आहे, खालती डाव्या बाजूला पंप हाऊस आहे, बरोबर आहे. उत्कर्षनगरचं मेन ड्रेन त्यांनी वरच्या अंगाला सोडलं आहे. म्हणजे आज मेन ड्रेनचं पाणी आपण उचलतोय, पेणला पाणी लोकांना पाजायला. अरे थोडासा त्याचा अँगल बदलून खालच्या बाजूला घ्या ना फ्लोच्या. या साध्या गोष्टी कळत नाहीत. फिल्ट्रेशन प्लांट नावाला आहे, जो काय आलम वगैरे येतोय चेष्टा करत नाही. 90% आलम मार्केटमध्ये विकला जातोय. आज कोणालाही अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, 1.5 तास पाणी भेटते. तुम्हाला माहिती आहे आज बंगल्यावरती किती तास पाणी भेटतंय? 24 तास. हे कसं भेटतंय? जिकडे जिकडे रेल्वे स्टेशन असतं तिकडे एक रेल्वे स्टेशन नगरपालिकेकडे स्वतःसाठी पैसे भरून स्वतःची पाईपलाईन वरपासून खालपर्यंत वेगळी घेते. 24 तास त्यांना पाणी लागतं म्हणून. बंगल्यावाल्यांनी बेकायदेशीरित्या विदाउट मीटर त्याच्यावरनं टॅपिंग घेतलंय. ही रेल्वेच्या वास्तूची चोरी आहे. हा फार मोठा गुन्हा आहे. त्यांच्यावरती त्वरित गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. हे कोण आम्हाला राजकारण शिकवणार? 2004ला मी त्यांना शब्द दिला होता, मी माघार घेतली, ते आमदार झाले, नामदार झाले, परत 2006ला आमच्या विरुद्ध इलेक्शनमध्ये आले. आमचा जो जाहीरनामा आहे आम्ही हा 2022लाच पब्लिश केलेला आहे. 149 कोटीची स्कीम मंजुरीच्या शेवट टप्प्यापर्यंत आलेली आहे. आमचे वडील मंत्री असताना हेटोण्या धरणाचं पाणी पेण शहरासाठी राखीव ठेवलेलं आहे. आता आमची C क्लास नगरपालिका असल्यामुळे आम्हाला सगळी गव्हर्नमेंटची, सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटची ग्रँट आहे. स्वतःची निधी फक्त 5% आहे. ती एकतर गव्हर्नमेंटकडनं किंवा ठेकेदाराला हाताशी धरून अशा प्रकारे घ्यायचं, नगरपालिकेमध्ये भरून आपल्याला स्कीम चालू करायची आहे. पण यांची टक्केवारी एवढी जर मोठी असेल, 30-40%, तर ही स्कीम चालू कशी होणार? आता आमचा जो प्लॅन आहे, त्वरित नगर परिषदाची इलेक्शन झाल्यानंतर 3 महिन्यामध्ये सगळी मंजुरी आणून 6 महिन्याच्या आत कामाला सुरुवात करायची. 2 वर्षामध्ये 70% काम पूर्ण करायचं. कारण नॉर्म्स प्रमाणे काय असतं की जोपर्यंत 70% पाणी जे आहे प्रोव्हिजन लोकांपर्यंत पोचत नाही, तोपर्यंत आमच्या 2 अजून मेन स्कीम्स आहेत. आम्ही जे मागणी करतोय, अंडरग्राऊंड सुवेज म्हणजे सेप्टिक टँक बंद, डासाचं अंडरग्राऊंड ड्रेन, जे आज सगळं डासाचं साम्राज्य झालेलं आहे, हे सगळं नष्ट होईल. हे का आम्ही बघतोय? आता ही मुंबई 3 डिक्लेअर झालेली आहे. लक्षात घ्या, पेण हे सेंटर होणार आहे. काही उरण तालुक्यातल्या ग्रामपंचायती आहेत, पेण शहराला लागून
बोरगावपासून मालमेऱ्यापर्यंत 6 ग्रामपंचायती मुंबई 3च्या फर्स्ट फेजमध्ये डेव्हलप होत आहेत. बळवलीला सरपंच आमचाच आहे. बळवलीला मेट्रो सुरू होते. आता फक्त त्यांना सरकार देऊ करते 7 लाख. त्यांची मागणी आहे 21 का 22 लाख. त्याच्यावरनं सेटलमेंट झाली तर मेट्रो 3 वर्षामध्ये मेट्रो सुरू होणार आहे. अटल सेतू पार्ट 2 खालापूरपर्यंत चाललेला आहे. तो आपट्या फाट्याला खाली उतरणार आहे. वडखरवरनं नावाशेवाला रस्ता सुरू होणार आहे. 17 किलोमीटर फक्त नावाशेवा आहे. पेणचा विकास हा झपाट्याने होईल. येत्या 15 वर्षामध्ये ही महापालिका झालेली असेल. महापालिका कशी असावी हे एक आमच्यासमोर एक विजन आहे. आपल्याला नगरपालिका महापालिका उल्हासनगरपेक्षा खराब का नवीन वाशीसारखी व्हावी हेच घेऊन आम्ही लोकांसमोर जातोय. आज ह्या गारड्यांनी फक्त स्वतःचा विकास साधला आहे. एक एक्झाम्पल तुम्हाला देतो मी. रिंग रोड जो इथनं बांधलेला आहे चिंचपाडला जाण्यासाठी, तुमच्या आमच्या सगळ्या गरिबांच्या जागेवरती पहिल्या रिझर्वेशन टाकलं. पैसे नाही भेटणार, FSI घ्या. आता त्यावेळेला 4, 5, 6 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी FSI कोण घेत होतं विकत पेणला? हे बॉम्बेला जातं. रुपयाची जागा 35 एकर 20 पैशाला घेतली. 20 पैशाला, लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यानंतर रिझर्वेशन उठवलं. 24 मीटरचा रस्ता केला. 24 मीटरचा रस्ता केल्यानंतर पेण, अलिबाग आणि कर्जत इकडे साधारणतः 43% बिल्टअप आहे. प्रत्येक गुंठ्यामागे 5000 स्क्वेअर फीट हा FSI सेलेबल FSI भेटतो. ही 35 एकर जर जागा डेव्हलप केलीत कमीत कमी 3000 कोटीचा नफा आहे. हे फक्त एकच जागा मी सांगतोय आपल्याला. तिकडे आमच्या बिचारा भावे मॅडम आहेत. आता जे नगराध्यक्षाला त्यांच्याकडनं उभे आहेत, त्यांचे मिस्टर, त्यांची जागा त्यांच्या बाजूला 12 एकर. त्यांच्या जागेला किंमत जास्ती यावी म्हणून रिंग रोड त्या भावे मॅडमच्या जागेतनं काढला. त्यांची सगळी जागा संपुष्टात आणली. डॉक्टर साठेंची 5 एकर त्याच्यामध्ये केली. 100 वर्षाच्या वनस्पती ज्या औषधाला उपयोग होतील त्या सुद्धा नष्ट होणार आहेत. यांना कोणाच्याबद्दल काहीही पडलेलं नाही. जनतेला अपेक्षित विकास पेणमध्ये पायाभूत नागरी सेवा सुविधा 9 वर्ष साधारणतः 14 वर्ष सत्ता 14 वर्ष 14 वर्ष सत्ता त्यांच्या हातात असताना कशा पद्धतीनं विकास झाला आहे. आत्ता जे तुमच्यावर जे आरोप केले जात आहेत आणि ते आरोप जे आहेत ते केवळ निवडणुकीपुरतेच होतात का? जनतेची दिशाभूल होते का? आता आमदार रवींद्र पाटील यांनी जे आरोप केले किंवा नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रीतम पाटील यांनी जे आरोप केले, लोकांची दिशाभूल केली जाते का? या आरोपामधून वास्तव काय आहे नेमकं थोडं? एक लक्षात घ्या, 2011ला जेव्हा माझे सहकारी जे संतोष शिंगारपुरे हे सुद्धा आरोपी होते बँकेच्या ह्याच्यामध्ये, मग त्यावेळेला आमची सगळी माणसं तुम्हाला एकत्र येऊन तुम्ही इलेक्शन लढलात, तुम्ही सत्ता काबीज केलीत. त्यावेळेला बँकेचा विषय का नाही काढलात तुम्ही? मला स्वतः ना आमदार रवींद्र दगडू पाटील हे त्यावेळेचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांकडे घेऊन गेलेले आहेत. 2-3 वेळा आमच्या मीटिंग झाल्या. त्यावेळेला त्यांनी सहकार्य करायचं ढोंग का केलं? मग आता इश्यू कुठले आहेत? नगरपालिकेचे इश्यू आहेत. अहो, ज्या घराण्याने फक्त दुकान मांडले, एक साधी गोष्ट मी आपल्याला सांगतो. एक सर्वसाधारण झोपडी असेल त्याला 16-17 हजार आज टॅक्स बसला जातो वार्षिक. मोठे लोक जे घरी असतील, जे आहे ते फॅक्ट तुम्हाला सांगतो, त्यांचं अर्ध मेजरमेंट घेतलं जातं, वर्षाचे हप्ते दिले जातात आणि त्यांच्या एका चिरंजीवाला फक्त कर विभागातनं वर्षाचे 1.5 ते 2.25 खोके हा हप्ता भेटतो. फक्त एक डिपार्टमेंटमध्ये पतदीप आलं, सफाई आली. आता सफाईचं कॉन्ट्रॅक्ट 3.5 कोटीचं काहीतरी आहे, कुठल्या तरी बाहेरच्या माणसाला दिलेलं आहे. 2015 पासून मिनिमम वेज ॲक्ट लागू झालेला आहे, लक्षात घ्या. त्यांनी अजिबात त्याप्रमाणे दिलं नाही. आता त्यांच्यावरती त्या ठेकेदारावरती केस व्हायची वेळ आली, कंप्लेंट झालेली आहे. मनसेनी त्यांच्याद्वारे कंप्लेंट केली आहे, माहिती काढलेली आहे. 10 कोटीचा फरक निघतोय. तो ठेकेदार म्हणतोय मी नाही घेतले, मी दिले. आता कोणाला दिले? सत्तेवर कोण आहेत? ज्यांनी त्याने दिले ते तर वाढणार नाहीत. त्या ठेकेदारावरती केस होणार आहे.
आणि सर्वसामान्य लोकांचं मिनिमम वेज ॲक्ट आहे, हे शोषण होतंय ना. आज भाजीवाले, आज हातगाडीवाल्यांकडनं रोज 100 रुपये हप्ता गोळा केला जातो. लक्षात घ्या, ह्यांचीच लोक, ह्यांचीच टीम, सर्वसाधारण टोपलीवाले सकाळी पैसे दिले जातात, संध्याकाळी वाजासहित घेतले जातात. लक्षात घ्या. आज मंगळवार बाजार आज पेंड लावतोय. जी वस्तू इकडे महाग भेटते तीच वस्तू नागोठण्याला, पालीला, बाकीच्या ठिकाणी स्वस्त भेटते. तीच लोक त्याच वस्तू, याचं कारण मी तुम्हाला सांगतो. 50 रुपयाची पावती फाडली जाते, वरती 150 रुपये आणखीन द्यायला लागतात. त्याच्यानंतर या लोकांची स्वतःची खाट ही कमीत कमी 100 रुपयांनी भाड्याने घ्यायला लागते. आता मला एक सांगा, हे सर्वसाधारण लोक आपल्या भागातली या गोष्टी विकत घ्यायला जातात आणि अशा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये या गोष्टी होत आहेत, त्या बाकीच्या जागांपेक्षा ही गोष्टी महाग भेटत आहेत. आज 57 कोटीचे सिमेंटचे रस्ते आणले. कोणी केले रस्ते? त्यांच्या घरातल्या लोकांनी केले. त्यांनी MMRDA कडनं घेतलं नाही, त्यांनी 4 कोटी 90 लाख 95 लाख केलं की जेणेकरून त्यांना इथनंच अख्खा बिलं निघणार आहेत. सिमेंटचे रस्ते करताना जवळजवळ डिवायडरच्या पर्यंत वरती आलेले आहेत. एस्कॅव्हेशन केलेलं नाही आहे. त्यांच्या घरासमोर फक्त एस्कॅव्हेशन केलेले आहेत. बोलण्यासारखे बरंच काही आहे. 29च्या जाहीर सभेमध्ये या सगळ्या गोष्टी लोकांसमोर नेल्या जातील. कोण विधानसभेच्या आधी घरातला कुठला मुलगा अंडरग्राऊंड 8 दिवस होता, कोण MD मॅन्युफॅक्चरिंग करतोय आणि डिपार्टमेंटमध्ये त्याचं नाव हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, साकी नाक्याला कोणाच्या नावाने FIR आहे, 14 लोक आरोपी आहेत. या सगळ्या गोष्टी लोकांसमोर 29 तारखेला मांडल्या जातील. हे कोणी राज्य करावं या शहरावरती? पंजाबसारखं जे झालं होतं आधी, एक पिढी संबंध नष्ट होण्याची वेळ आली आहे. ती या पेणमध्ये होऊ नये. मला असं वाटतं याच्यावरती अजून जास्ती न बोलण्यापेक्षा फक्त एवढंच सगळ्यांना मी पेणच्या नागरिकांना विनंती करतो. महाभारताच्या वेळेला जे झालं, श्रीकृष्णाने शिशुपालाला 100 गुन्हे माफ झाल्यानंतरच सुदर्शन चक्र काढलं. लक्षात घ्या. मी या जनतेसमोर एकच विनंती करतो, श्रीकृष्णाची भूमिका तुम्ही बजवायची आहे. माझ्यासोबत एक्सक्लुझिव्ह बोलण्यासाठी शिशिर धारकर सर होते आणि त्यांनी एकूणच ज्या पद्धतीनं जनतेचा जाहीरनामा काय, पेण विकास आघाडीच्या माध्यमातून जाहीरनाम्यामध्ये कशा पद्धतीच्या जनतेला पायाभूत नागरी सेवा सुविधा आणि त्यांचे प्रश्न जे प्रलंबित आहेत ते कशा पद्धतीनं सोडवले जातील याचा एक जाहीरनामा त्यांनी जाहीर केलेला आहे. आणि तो जनतेच्या स्वप्नातला एक पेण शहर असेल, ते स्मार्ट सिटी असेल, स्वच्छ असेल, सुंदर असेल, अशा पद्धतीचा जाहीरनामा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. याबरोबरच ज्या पद्धतीनं ऐन निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्यावर पेण अर्बन बँकेला धरून जे आरोप होतात ते आरोप बिनबुडाचे असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. आणि हे ज्या पद्धतीनं चित्र आहे, न्यायालयीन प्रक्रिया आहे किंवा जी परिस्थिती आहे, ती जे वक्तव्य केली जातात ती वास्तवाला धरून नाहीत. म्हणूनच आपण हा सर्व खुलासा केल्याचं त्यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण.